नमस्कार मैत्रिणींनो, जानूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी गाजराचा हलवा बनवणार आहे। पाहताच क्षणी खावा खावासा वाटणारा हा गाजराचा हलवा करायला खूप सोपा आहे। कमी साहित्यामध्ये खूप असा स्वादिष्ट हा गाजराचा हलवा बनवून तयार होतो। असा हा गाजराचा हलवा बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला रेसिपीला सुरुवात करूयात। येथे प्रथम गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून खिसणीने खिसून घेतलेले आहे। येथे मी 1 वाटी खिसलेले गाजर घेतलेले आहे। गाजर हलवा बनवण्यासाठी मी येथे पॅन गॅसवर गरम करायला ठेवलेले आहे। त्या पॅनमध्ये 1 चमचा तूप घालायचे आहे। या तुपामध्ये 7-8 काजू तळून घ्यायचे आहेत। हलकेसे तळून घ्यायचे आहेत, जास्त लाल करायचे नाहीयेत। अशा पद्धतीने हे काजू शॅलो फ्राय करून घेतलेले आहे। आता यामध्ये किसलेले गाजर आहेत ते आपण यामध्ये घालूयात आणि 1-2-3 मिनिटे छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। घाई करायची नाहीये। तुपामध्ये छान परतलं तरच तुपाचा फ्लेवर गाजरामध्ये छान येतो। त्यामुळे हे गाजर 2 ते 3 मिनिटं छान असे परतून घ्यायचं आहे। गाजर परतताना गॅस बारीक ठेवायचा आहे। बारीक गॅसवर छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये ज्या वाटीने गाजर आपण मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी पाणी यामध्ये ओतायचं आहे आणि सर्व मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे मिश्रण हलवल्यानंतर त्यावर झाकण ठेवून गाजर 3 ते 4 मिनिटं छान शिजवून द्यायचं आहे। येथे 3 मिनिटे झालेली आहेत। आपण चेक करूयात। इथे पाहू शकता तुम्ही गाजरामधले पाणी आटून गेलेले आहे। आता या हलव्यामध्ये अर्धी वाटी दूध ओतायचं आहे। पुन्हा सर्व मिश्रण एकत्र करून त्यावर झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिटे छान असं शिजवून द्यायचं आहे। 3 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता हलव्यातील सर्व दूध आटून गेलेले आहे। आता हे सर्व मिश्रण एकत्र करून त्यामध्ये साखर घालायची आहे। मी येथे 1 वाटी किसलेले गाजर घेतले होते, त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर यामध्ये घालणार आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखर घातल्यानंतर हलवा सर्व एकत्र करायचा आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही आता साखर घातल्यानंतर हलव्याला पाणी सुटलेले आहे। आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मिश्रण हलवत राहायचं आहे। हलव्यातील सर्व पाणी आटेपर्यंत हे मिश्रण हलवत राहायचं आहे। 2-3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हलव्यातील सर्व पाणी आटून गेलेले आहे। आता यामध्ये पाव चमचा वेलची पूड आणि आपण सुरुवातीला काजू तळून घेतले होते त्यातील 4-5 काजूंचे तुकडे करून त्यामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। असा हा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। आता हा हलवा आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। येथे पाहू शकता तुम्ही किती मस्त असा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे। चवीला तर खूपच मस्त लागतो। तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।